बेस्टचं खासगीकरण थांबवणार, बेस्टला पूर्णपणे सार्वजनिक करणार, काँग्रेसच्या सचिन सावंतांचं माहिती. बेस्टच्या ताफ्यात 6,000पेक्षा जास्त बसेस जाणार, बंद केलेली लांब पल्ल्याचे मार्ग पुन्हा सुरू करणार, काँग्रेसच्या सचिन सावंतांचं आश्वासन. अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या छत्रपती उदयनराजे भोसले हे गाणं खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते लॉन्च. गाणं सुरू असताना उदयनराजे भोसले यांच्याकडून कॉलर उडवून गॉगल लावत ते गाण्यावर थिरकले. 30 जूनपर्यंत कर्जमुक्ती जाहीर झाली नाही तर राज्यात 1 जुलैला रेल्वेचं चाक चालणार नाही. शेतकरी नेते बच्चू कडू यांचं वक्तव्य. चांगला हमीभाव आणि शेतात येणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. उल्हासनगरात अपक्ष उमेदवार झाल्या भाजपच्या अधिकृत उमेदवार. एकाच प्रभाग 2 उमेदवारांना एबी फॉर्म दिले. उल्हासनगर महापालिका निवडणुकीतील प्रकार. तांत्रिक चूक झाल्याची भाजपच्या जिल्हाध्यक्षांची माहिती. नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी युतीवरून चर्चा सुरू. आगामी निवडणुकीत युती होणार की नाही याबाबत चर्चा. भाजप शिवसेनेत वाद असल्याने गावित परिवाराचा अध्यक्ष होऊ देणार नाही. आमदार चंद्रकांत रघुवंशींची भूमिका. सोलापूर महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर. महानगरपालिकेकडून मृत शिक्षकाला निवडणूक नियुक्तीचे निर्देश. तर 9 महिन्यांपूर्वीचा माढा तालुक्यातील शिक्षक बाळासाहेब पाटील यांचं निधन झालंय. बेस्ट प्रशासनातून निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या अंतिम देयकासाठी आंदोलन. बेस्ट निवृत्त कर्मचारी 7 जानेवारीला आझाद मैदानात चड्डी बनियान आंदोलन करणार आहेत. वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नसल्याने कर्मचारी आक्रमक. पुण्यात सोनोग्राफीच्या मासिक अहवालाची ऑनलाईन नोंद करण्यात येणार. महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व सोनोग्राफी सेंटरला ऑनलाईन अहवाल देता येणार. यासाठी पालिकेकडून स्वतंत्र सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती. पुण्यात उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडी पुन्हा वाढण्याची चिन्ह. 9 ते 15 जानेवारी या कालावधीत तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता. हवामान तज्ज्ञांनी वर्तवला अंदाज. पुण्यात 22 वर्षीय तरुणाकडे सापडली पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सापळा रचत पूर्वेश चव्हाणला अटक. टिळक रोड येथील पेट्रोल पंपाजवळ पोलिसांची कारवाई. पुण्यात पीएमपीकडून ऑनलाईन तिकीटसाठी जनजागृती. राजकीय तिकीट नसलं तरी चालेल पण बसचं तिकीट पाहिजे. सोशल मीडियावर प्रवाशांसाठी पीएमपीकडून पुणेरी शैलीत जनजागृतीपर संदेश. 9 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलं साई दर्शन. शिर्डी नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर भाविक शिर्डीत दर्शनासाठी दाखल. भाविकांकडून तब्बल 23,29,23,00,000 रुपयांचं विक्रमी दान. नंदुरबारच्या नवापूरमधील अंबाफळीतून स्मशानभूमी आणि शेतीकडे जाणारा रस्ता निकृष्ट दर्जाचा. लाखो रुपये खर्चून 10 दिवसांपूर्वीच करण्यात आलं होतं रस्त्याचं काम. ठेकेदारावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. धाराशिवमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना पोलिसांकडून अटक. धाराशिवच्या कळमकेज रोडवरती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींकडून लोखंडी रॉडसह मोबाईलही जप्त.